आणि पहा ही राजापुरी कैरी आता झाडाची तोडून आणली, स्वच्छ धुतली आहे आणि आपल्याला यात तिखट, मीठ, हळद आणि हळद नाही हो, लाल तिखट अशी फोडून खाण्याची मज्जाच वेगळी. बस आता त्यात मसाला नाही नाही काढते नाही काय खटवट होईल. वा तेच ना, उलटा त्यातच मसाला खाली टाकून एक एक म्हणजे याच्यावर ठेव ना परत म्हणजे वाजणार हे किती अवघड आहे हो. गावठी डोकं. आणि पहा गावाला आमच्या घरात पाटा नसल्यामुळे कशी फजिती आहे. पहा मी काय करतोय, ताईंच्या घरात आहे पाटा जाऊबाईंकडे आणि पहा ताटात फोडणं चाललंय. किती कष्ट आणि किती त्रासदायक आहे, पण कैरी खायचीच आहे. तेच आता प्रेमाने. छान आहे. गुळ घेतला का? नाही साखर घेतली. गुळ पाहिजे. साखर घेतली ना, साखर मीठ मसाला. आता टाक ना ताई, उडवू नको. हा झालं. इथं बघा जसं आहे तसं इथं मिक्सर आहे आमच्याकडं. हे असं पाटात पण आता आणायचं आहे. पाटावर उठा, गरजेची वस्तू आहे फक्त या कैरीच्या खाण्यासाठी. धुवायला लागेल तर काही नाही होत. घे धुवायला लागेल. आणि पहा आता ही मस्त राजापुरी कैरी आणलेली आहे. ही लोणच्याच्या आंब्याची कैरी आहे, पण आता कैरी पाहिल्यावर खायला मोह आवरत नाही. तर हे बघा इथं काय फोडायला टेचायला आहे तसं ताटामध्ये आम्ही टेचतोय. स्वच्छ धुतलेली कैरी आहे ही. आणि आता तिखट, मीठ, साखर, गुळ नाही तर साखरेवर काम चाललंय आमचं. आता ते ह्याच्यात टाकायचं आणि चांगलं टेचून घ्यायचं. बघू आणि खायचं बघू. खरं तर ह्याला जिरं, गुळ सगळं हवं होतं, लसूण, पण आता हे तिखट, मीठ आणि साखर आहे. गुळ नाही आहे त्यात जुगाड. वाव. हे देखो अभी उलटे कर उडवशील डोळ्यात आमच्या. आता इकडं नका बघू. बघा पालत कर ना, पालत म्हणजे ठसकत नाही. खायची टेचायची बाबू. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. गाव सोडा. हे वाजबाई बुडवान खा. वाव चल चल. तुला वाट. आणि अशी कैरी आमच्या मामाच्या गावाला आम्ही उरसाला जायचो तेव्हा तिथे पोरी पोरं असं कैरी करून खायच्या ना, आम्हालाही द्यायच्या. तिथली आठवण आली आम्हाला. रेडी आहे. आंबट गोड बनायच्या आधीच चावायला लागली. हा आता मी टेस्ट करते. आंबट आणि तिखट. गाईज बघा एक नंबर लागतंय, नक्की करून पहा. गावठी स्टाईलने केलेलं आहे हिने. एक नंबर. कैरीच गोड आहे. 500 रुपये दिले तरी कैरी नाही दिसायची. आणि हे बघा आमचं खाणं पाहून याला सुद्धा मोह आवडे ना. एपी बसलं इथं. कसं आहे? लय भारी लय भारी. इसके आगे सब खाना बेकार है. बहुत अच्छा है. ये देखो ढूंढ ढूंढ के खा रहा है. वाव. आणि आता गावाला आता जायचं सगळं आवरून म्हटल्यावर हे पहा पोट्याची साफसफाई, गॅस साफसूफ करायचं, टाईल्स वगैरे पुसायच्या, नंतर घरं पुसायची आणि निघायचं आपल्या बॅगा सामान भरून. आणि हिचं सगळं सेव्ह वॉटर मध्ये चाललेलं आहे, म्हणजे ओरडती पाणी वाया घालवल्यावर. कारण इथं उन्हाळा आहे ना, आता उन्हाळ्यात पाणी कमीच असतं ना तसं गावा ठिकाणी. लोकांची पाण्याची किती बनवण असते. त्यामुळे ही नुसती पाणी पाणी ओरडतीये. पाणी राहायला घालवलेलं आवडत नाही ना, त्याच्यामुळं कमी पाण्यात आणि चांगलं काम. वरती चढायला पाहिजे. देऊ का पुसून? नको, हे पंजा उठवलेला आता गेला ना, जाऊ दे. त्याच्यामुळे. चला
आता सगळं काम झालेलं आहे. बाहेरच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या फरशा झाल्यात आणि शेवटी ही भांडी जी आपलं स्वयंपाक राहिलेला असतो ते काढून ठेवले, घासून झाले. आता सगळं काम झालंय आणि आता मी निघतोय पुन्हा येण्यासाठी. आता सगळं मस्त इथं झाकपाक झालेली आहे, सगळं घरावरून झालंय आणि आता आम्ही निघालोय फायनली. त्याला दार लावायची वेळ आली, गाडी तिकडे काढलेली आव्हांनी, सगळं सामान घेतलेलं आहे. भेटूया आता घरी गेल्यावर. आणि ही गावासारखी मज्जा कुठेच नाही. चला तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल, पूर्णपणे पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.